खरं आहे, कारण जेव्हा आम्ही उमेदवार म्हणून प्रचाराला त्यांच्या घरी चाललो तर एकही सन्मान नगरसेवक म्हणजे जो आमचा मतदार आहे तो घरी भेटत नाही. महानगरपालिकेत जातो आहे तिथं पण नाही, नगरपालिकेमध्ये जातो आहे तिथं पण नाही. हे गेले कुठं? याच्यासाठी आम्ही आज ऑब्झर्वर मॅडम डॉक्टर माधवी यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की या मतदारांचा शोध घ्यावा. हे गायब झाले, त्यांचं अपहरण झाले का यांच्या जीविताला काही धोका होऊ शकतो म्हणून यांचं आपण जिल्हाधिकारी महोदयांना व पोलीस अधीक्षकांना आपण सूचना द्याव्यात की यांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करून हे नगरसेवक गेलेत तरी कुठं आणि का गेलेत, एवढ्या एकट्याच बल्कमध्ये इलेक्शन 18 तारखेला आहे, यांचा शोध घ्यावा. यांना सुखरूप घरी आणून निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे प्रामाणिकपणे करावी याचीच विनंती आम्ही आज ऑब्झर्वर मॅडमला भेटून केलेली आहे. याबद्दल काय मत आहे? आमचं तेच मत आहे की एवढ्या तमाम नागरिकांनी यांच्यावर विश्वास ठेवून यांना निवडून दिले आणि निवडून देऊन त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा त्यांच्या आहेत. कारण नगरसेवकाचा सकाळी उठल्यापासून समस्या सुरू होतात, नालीपासून, पाण्यापासून, लाईटपासून, रोडपासून, ड्रेनेजपासून अनेक समस्या प्रभागामध्ये असतात. या समस्याचं निरसन करण्यासाठी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना भरघोस मताने निवडून दिले. हे निवडून गेलेले उमेदवार उद्या यांच्यातला प्रतिनिधी विधानसभेत जाऊन इथं जर COकडे आयुक्ताकडे त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होत नसतील तर विधानसभेत त्यांचे प्रश्न गेले पाहिजे. याच्यासाठी हे इलेक्शन आहे की नगरसेवकातला एक प्रतिनिधी विधानसभेत जावा. या इलेक्शनमध्ये 3 उमेदवार आहेत, 2 तो उमेदवार नगरसेवकच नाहीत. मी नगरसेवक आहे म्हणून मी प्रचाराला लागलो आहे आणि यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मी महानगरपालिकेत जर आपण जातात शुकशुकाट आहेत, नाही ते घरी भेटत नाहीत, महापालिकेत नाहीत. यांचं कुठंतरी कोणीतरी अपहरण केलं, यांना आमिष दाखवलं आहे आणि असं आमिष दाखवून जर लोकशाही मारण्याचं कोणी काम करत असेल तर अतिशय हे दुर्दशा आहे लोकशाहीची. आम्ही श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा केली, आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी म्हणतात की अशा काही परिस्थिती असेल तर आपण ऑब्झर्वरना कलेक्टरला भेटून निवेदन द्यावं. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय SP महोदय तसंच ऑब्झर्वर मॅडम यांना लेखी स्वरूपात निवेदन याबाबत देत आहोत. पुढची भूमिका काय राहील दादा? गांभीर्य घेऊन नगरसेवकांना 2 दिवसात परत नाही आलं तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू.